अच्छा, ज्याला आपण शिदोरी म्हणतो तशा पद्धतीचं आहे ते मोठला म्हणजे ते बांधून नेणं. हो की नाही? छान. मोदके माशाचा मोठला यासाठी लागणारं साहित्य आम्हाला सांगा. आपण घेतलेत मोदके मासे, किसलेलं खोबरं घेतलंय. हे स्पेशल आहे, बिमळाची फळं घेतली त्याच्यात. बर. तर त्याचं फळ आपण आंबट म्हणून ऑप्शनल लिंबू किंवा चिंचेच्या ऐवजी आपण हे वापरणार. बर. नंतर घरगुती मसाला लाल तिखट आपलं, कोथिंबीर घेतली, नंतर लसूण पाकळ्या, थोडीशी काळी मिरी, हिंग, हळद आणि थोडंसं मीठ. बिंबळ्याची फळं, ही फळं मला जरा प्रेक्षकांना दाखवू दे. बघा, चिंच आणि लिंबाला ऑप्शन म्हणून हे फळ आहे. ह्याची चव आता अर्थातच आंबूस असते, एक्स्ट्रीम आंबट असते. एक्स्ट्रीम आंबट. अच्छा, म्हणजे निसर्गाने किती दिलंय बघा. आपण लिंबू वापरतो, चिंच वापरतो, पण त्याला सुद्धा पर्याय आहे. तजेलदार चव म्हणतात ना आपण. आता चिंच स्टोअर केली आहे, एकदम फ्रेश काढून आणायचं आणि लगेच वापरायचं. हो, आणि वासालाही हे आंबट आहे थोडंसं. जसं पिकत जाईल तसं थोडंसं गोडसर होत जातंय आणि रसरशीतही आहे, एकदम रसरशीत. खूप ह्याचं लोणचं पण घालतात, सरबतही बनवतात. हो का? हो, बिंबळ्याचं सरबत. बिंबळ्याचं सरबत. मी जेव्हा येईन ना श्रीवर्धनला, मला हे सगळं नक्की खायला दे. मला एक जाणवते तुझ्या बोलण्यात आल्यापासून, निसर्गाशी तुझं फार जरा जवळच आहे. खूप चांगलं नातं आहे. हे काय कारण? हे कशामुळे? ऍक्च्युली म्हणजे वारसा चालत आलाय. म्हणजे शेतकरी घराण्यातला असल्यामुळे पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट होते, पण जोडून शेती पण करायची. छान. मातीतला माणूस. चला, काय करूया कृती? पहिल्यांदा आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊया. हा मासा मोदके मासा. बरं. हा समुद्रात, त्याला इंग्रजीमध्ये अँचोवीज. हा, हे सुके मासे पण खाल्ले जातात ऍज अ सॅलड मध्ये किंवा असं ह्याच्यामध्ये. आपल्याकडे नाही, बाहेर. बरं. तुझं शिक्षण काय झालंय? मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय. बर. ते कुठे केलं? माझं रायगड रोडला महाडला होतं कॉलेज. बर. पुढे? आता ह्याचा आपण खलबत्त्यामध्ये रस काढून घ्यायचंय. कुठलं काय? बिंबळाचं फळ. बर, घ्या. हे 2-3च फळ लागतील आपल्याला, कारण वरून पण आपल्याला टाकायचे आहेत. बर. अच्छा, कच्चे पण घालायचे आपल्याला. रसरशीत फळ हे एकदम लगेचच रस निघतो बाहेर. मस्त. चला, पुढे काय? थोडीशी हळद आणि मीठ. मिक्स करून घ्या. करा. हे फर्स्ट मॅरिनेशन आहे. नंतर आपण त्याला परत वरून मसाला वगैरे लावणार आहोत. आता थोडा वेळ आपण साईडला ठेवूया. बर. आपल्याला थोडा वेळ मॅरिनेट करत ठेवायचं. मॅरिनेशन नंतर पुढे काय? पण पुढची स्टेप करूया. काय लागणार? आपल्याला हे सगळं ग्राइंडर मध्ये वाटायचंय. घ्या. आपल्याला खोबरं घ्यायचंय, किसलेलं खोबरं. ओलं आहे का सुकं आहे? ओलं खोबरं आहे. नंतर 3-4 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या, काळी मिरी आपल्या चवीनुसार, हिंग. सौमिल, तू इतका शांत आहेस का? हो. अरे काय रे तू. आणि लाल तिखट, आपला घरगुती मसाला. घरी केलाय हा मसाला? घरी. कुठला आहे? आईच्या हातचाच आहे, एकदम फ्रेश. आणि कोथिंबीर घेऊया. वा, तू आधीपासून इतका शांत आहेस का? मागच्या 11 वर्षातली प्रगती? नाही, उलट जास्त बोलका झालोय आता लग्नानंतर. थोडस झालोय. अच्छा. कोथिंबीर आपण घातलीये. वाटण करूया. हो, नक्की. तुमचा स्टाफ आता किती लोकांचा आहे? स्टाफ टोटल आपल्याकडे 4 फिक्स स्टाफ आहे. बाकी मग जसे लागतील त्याप्रमाणे आपण हायर करतो. बर, ठीक आहे. तुमच्याकडे 4-5 लोकांचा स्टाफ आहे दोस्ता. इथे मी एकटा राबत असतो. फक्त एक आचारी बुवा माझ्या मदतीला आहेत. त्यांना आपण बोलूया आणि वाटण करायला देऊया. वाटण कसं, पातळ करायचं का जाड? नाही, पाणी न घालता वाटायचे, जाडसर. आचारी बुवांना हात जोडून फक्त विनंती करायला लागते, तेव्हा ते येतात. आचारी बुवा, प्लीज या आणि याचं वाटण करून घेऊन या. येस. हो की नाही सौमिल? येस. पाणी न घालता याचं वाटण करा. चला, वाटण येईपर्यंत थोड्याशा गप्पा मारूया. आम्ही असं ऐकलंय की तुला फक्त माणसांशीच नाही, इतरही काही गोष्टींशी बोलायची सवय आहे म्हणे. तर हे काय नेमकं? म्हणजे निसर्गाशी बोलायला मला आवडतं. प्राण्यांशी म्हणा किंवा झाडांशी म्हणा. म्हणजे त्यांना जी नीड आहे किंवा त्यांना काही कमी पडते ते मला असं डोळ्यातून सांगतात. म्हणजे आता पूर्वी माझ्याकडे गायी होत्या. गायींच्या गोठ्यात गेल्यानंतर आपण म्हणजे सकाळी माझी सवय असायची की सगळ्याच्या चेहऱ्याकडे बघायचं पहिले. थोडंसं असं डल वाटले किंवा डोळे पाणी जर वाटले तर मग थर्मामीटर आणून हे चेक करणे,
टेम्परेचर, की तिला काही कमी पडले का, कालच्या खाण्यामध्ये वेगळं काही गेलं का तिला. तर लक्षात द्यायचं की त्यांच्याशी ती डोळ्यात आम्ही बोलायचो एकमेकांशी. तसंच झाडांशी पण तसंच आहे. तर खरं आपण कळतं आपलं झाडं बोलतात आपल्याशी. आपण त्याच्याकडे नीट निरखून बघितलं किंवा त्यांचा ओरा आपण फील केला तर मग आपल्याला नक्कीच कळतं की बोलतात झाडं. अच्छा, एक ना फार सुंदर गोष्ट आहे, मध्यंतरी मी ऐकली होती की बागकाम करणाऱ्या एका म्हाताऱ्या माणसाची सून त्यांना चहा द्यायला जाते, म्हणते अहो मामांजी चहा घ्या. तेव्हा ते झाडाशी बोलत असतात. ती पळत घरात येते आणि नवऱ्याला म्हणते अहो तुमचे वडील पिसाटले. तो म्हणतो काय झालं, झाडांशी बोलतायत. तर त्याच्यावरती तो मुलगा असं उत्तर देतो, अगं तू महत्वाची गोष्ट पाहिलीच नाहीस. ती म्हणाली अहो ते वेड्यासारखं झाडांशी बोलताय, त्याच्यापेक्षा महत्वाचं काय. तर तो तिला असं म्हणतो की ते झाडांशी बोलतायत हे महत्वाचं नाहीये, झाड ऐकतंय हे जास्त महत्वाचं आहे. तुझं गुण मला फार आवडला, मी पण शिकायचा प्रयत्न करीन. चला सौमिलजी, आपल्या गप्पांच्या ओघामध्ये वाटण तयार झालेलं असेल. पुन्हा एकदा हात जोडा, आचारी बुवांना विनवणी करा की घेऊन या. आचारी बुवा कृपया या लवकर. एवढा जिम करणारा मुलगा विनंती करतो, या पटकन या. अरे ते थँक्यू. दिवसभर थकत असतील. हो, बिन पाण्याचं केलंय हा? एकदम वाटण सुंदर. म्हणतो मी. सुरेख केलं. आता काय करायचंय, मीठ लागेल. मीठ लागेल. हो घ्या. काय करूया पुढे आता. हा, तर आपण ह्याच्यामध्ये हे वाटण जे केलेलं आहे ते आपण टाकून घ्यायचं पूर्ण. हा मॅरिनेशनचा पुढचा भाग. येस, सेकंड मॅरिनेशन. आपला ग्रेटर लागेल. घे. आता हे फळ आपण किसून टाकूया याच्यामध्ये. जे जास्त पिकलंय ते त्याचा ज्यूस निघणारच आहे. मग अशी आपण रस घातला, आता आपण फळ खिसून किसून घालतो. घालतोय. फळाचं नाव काय. बिंबळ. बिंबळ. त्याच्यामुळे अजून त्याला जरा एक आंबूसपणा येईल. आंबूसपणा येईल. छान. मिक्स करून घेऊया. घ्या करून. मला असं वाटतं हे जे मोठले आहेत यातलं मर्म बऱ्यापैकी मॅरिनेशन मध्ये आहे. मॅरिनेशन मध्ये कारण वाटणामध्ये काय आहे, बिंबळाच्या फळांचा ज्यूस आहे, खोबरं आहे आणि त्याच्या भोवताली ते मासे असल्यामुळे वाटणामध्ये याचा जरा जास्त कारण माशाची ओरिजिनल चव यायला हवी. करेक्ट. म्हणजे जास्त मसाले आणि जास्त आपण त्यात हे सगळं टाकून त्याची चव पूर्णपणे बिघडवून टाकतो. ठीक आहे, आता काय करायचं पुढे. बस आता आपण मोठल्याची तयारी करूया. म्हणजे बांधायची केळीच्या पानात आणि हळदीच्या पानात. बर, मग तुला केळीचं पान आणि हळदीचं पान लागेल का. बरोबर. आपण दोन्ही प्रकार दाखवतोय. बर, केळीचं पान आणि हळदीचं पान दोन्ही आहेत. तर आपण हे पहिले गॅसवर थोडंसं पोळून घेऊया, म्हणजे जेणेकरून बांधायला आपल्याला सोपं जाईल. सोपं जाईल. आता काय पुढे. तर आता आपण हे असं देठ आपण बांधायला वापरणार आहोत. मोठला बांधायला देठ वापरणार.